मग पाव काय समर्थ होते ते तो दिवस गेला. आणि तिसऱ्या दिवशी मग भंडाऱ्याला गणेशपूरमध्ये भवनात चर्चा बैठक होती. त्या चर्चा बैठकीमध्ये मी हा अर्धवट अनुभव सांगितला होता. आणि मग तिथं तो अनुभव सांगितला तर मी बसलाच होतो तर जावईंचा फोन आला. फोन आल्यानंतर जावई म्हणतात, शीतल गावाकडे येत आहे म्हणे. ठीक आहे म्हटलं, येऊ द्या. आता येऊ द्या म्हटल्यावर तुम्ही का चर्चा बैठकीत आहात का? मी म्हटलं हो. तिथून बाहेर निघा म्हणे. तर मी त्या भवनातून बाहेर निघालो. बाहेर निघाल्यावर जावई म्हणतात, ती अशी आहे, ती तशी आहे, मग असं करून टाकू, तसं करून टाकू. खूप जे काही बोलायचे ते बोलले. बोलल्यानंतर मी एकच सांगितलं, जावई ज्यावेळी मुलगी बघायला तुम्ही सगळे लोक आले होतात तेव्हा एक शब्द लक्षात ठेवा. म्हटलं काय म्हटलं होतं मी? की जोडणं सोपं आहे. ज्याला आम्ही जोडतो बघतो, सेवक असो, रिश्ता असो किंवा अजून कुठलाही संबंध असो, जोडणं सोपं आहे, त्याला टिकवणं कठीण आहे. आणि या कठीणाईच्या ज्याला जीवन म्हणतो, या जीवनामध्ये ज्या कठीणाईचा प्रश्न येते आणि प्रश्न येतात त्याच्यातून आम्हाला मार्ग काढावा लागतो. आणि मार्ग काढल्यानंतर जर सुख सुखीने मार्ग निघला तर आम्ही आनंदाने नाचू लागतो. म्हटलं अशा अडचणी जावई येत असतात. मला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे, परंतु मी समजतो म्हणतो की मला 3 मुलं आहेत, तर त्यातला मोठा मुलगा तुम्ही. जर तुम्ही मला असं उत्तर दिलं तर मी खचून जाईल. आणि मी खचल्यानंतर मला मार्ग सापडणार नाही, तर तुम्हाला उपदेश काय देईल? मला जेव्हा मार्ग सापडला नाही तर तुम्हाला उपदेश पाहिजे. तेच तर बाबाने आम्हाला सांगितलं. आणि या झगडा कशाचा आहे? तुमच्या आमचा काही नाही, तुम्ही आमचे भाऊ आहात. कसे आहात? अनेक जातीचे अनेक धर्माचे बनविले सेवक मानव धर्माचे. महान त्यागी बाबा जोंदेवजींनी अनेक जातीच्या अनेक धर्माच्या लोकांना एकत्र जोडून सेवक बनवले आणि एका रांगेत आलो. परंतु या रांगेत चालता चालता कोणी विश्वासारखा डंक मारते, तर कोणी वेदरी सारखा विष सोडते. आणि हा विष बाबांनी सांगितलं आहे, या विषाला बाहेर काढायचं असेल तर विहिरीतून काढला पाणी, पाण्याचा तीर्थ केला. तीर्थावरती बाबा हनुमानजी फुंक मारता जहराचा अमृत झाला, जहराचा अमृत झाला. तशी कृपा. आणि मग जावयांना सांगितलं, जावई खूप जात राहते, शीतलला येऊ द्या म्हटलं. मी सांगतो तिला. शीतल घरी आली. आणि घरी आल्यानंतर आईचा बघा सुरुवात कुठून होते? एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा जो घर उद्ध्वस्त होते ना, त्याला कारणीभूत कोण असते? त्या मुलीची आई. लक्षात ठेवा.